25. शिवाजीकालीन राज्यव्यवस्था, शिवाजीज ॲडमिनिस्ट्रेशन. प्रश्न 1. शिवाजीकालीन मराठ्यांच्या केंद्रीय आणि प्रांतिक मुलकी राज्यव्यवस्थेचे सविस्तर वर्णन करा. उत्तर. मुद्दे. 1. शिवाजीकालीन राज्यविस्तार. 2. मराठ्यांची केंद्रीय शासन व्यवस्था. या अंतर्गत क. छत्रपती, ख. अष्टप्रधान मंडळ, ग. महसूल व्यवस्था. 3. मराठ्यांची प्रांतिक व्यवस्था. 4. 18 कारखाने 12 महाल. 5. किल्ले व गुप्तहेर व्यवस्था. आणि 6. शिवाजीराजांचे धार्मिक धोरण. उत्तर. 1. शिवाजीकालीन राज्यविस्तार. 1645 पासून शिवाजी भोसल्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या डोंगराळ भागात मराठ्यांची स्वतंत्र राजसत्ता उदयास येऊ लागली. 1680 पर्यंत म्हणजे शिवाजीराजांच्या मृत्यूपर्यंत मराठी राज्याचा बराच विस्तार झाला होता. त्यापैकी 1666 ते 1670 हा 4 वर्षांचा अल्पकाळ वगळता मराठी राज्याचा सतत विस्तार होत होता. शिवाजीचे राज्य सध्याच्या महाराष्ट्रातील नाशिक, बागलाण, कल्याण, कुलाबा, पुणे, जुन्नर सोडून सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात होते. तिकडे कोकणात देखील मुंबई, जंजिरा व गोवा ही 3 स्थळे वगळता संपूर्ण उत्तर व दक्षिण कोकणात मराठ्यांचे राज्य होते. कर्नाटक प्रांतातील बेळगाव, धारवाड, गदग, चित्तलदुर्ग, बाळापूर, कोलार, बंगलोर, श्रीरंगपट्टणम हे प्रदेश शिवाजीराजांनी जिंकले होते. तर सध्याच्या तामिळनाडू प्रांतातील वेलोर, जिंजी, अर्णी, पोर्टोनोव्हा, नेगापट्टणम, पाँडेचेरी, तंजावर, भद्राचलम इत्यादी प्रदेश शिवाजीच्या प्रत्यक्ष ताब्यात होते. ह्या विशाल राज्याच्या कारभाराची चोख व्यवस्था शिवाजीराजांनी आखून दिली होती. ते जसे रणकुशल सेनानायक आणि थोर विजेते होते, त्याचप्रमाणे उत्तम प्रशासकही होते. या ठिकाणी शिवकालीन मराठेशाहीच्या मुलकी प्रशासनाची म्हणजे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनची यथाशक्ती माहिती मुद्देसूदपणे नमूद केलेली आहे. 2. मराठाची केंद्रीय शासन व्यवस्था. शिवाजीचा राज्याभिषेक जरी 6 जून 1674 रोजी झाला होता, तरी पण राजधानी, राजमुद्रा, राज्यव्यवस्था, अष्टप्रधान मंडळ, महसूल व्यवस्था यापैकी अनेक गोष्टी 1649 पासूनच अस्तित्वात आल्या होत्या. मराठ्यांच्या राज्याचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतशी मराठ्यांची मुलकी प्रशासन व्यवस्था नवविजित प्रदेशात लागू केली जाऊ लागली. 1650 पासून 1672 पर्यंत पुण्याजवळील राजगड किल्ला शिवाजीची राजधानी होती. त्यानंतर 1672 पासून 1689 पर्यंत रायगड म्हणजे रायरी येथे मराठ्यांची राजधानी होती. रायगड किल्ल्यावरच 6 जून 1674 रोजी शिवाजीला राज्याभिषेक झाला. शिवाजीकालीन मराठ्यांच्या केंद्रीय शासन व्यवस्थेचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात येते. क. छत्रपती. छत्रपती हा राज्याचा घटनात्मक आणि कार्यकारी प्रमुख होता. छत्रपती पद राजेशाही शासन पद्धतीप्रमाणे वंशानुगत होते. छत्रपती हाच सर्वोच्च प्रशासक, सर्वोच्च सेनापती आणि सर्वोच्च न्यायाधीश होता. महाराणी व युवराज ही देखील महत्त्वाची शासकीय पदे होती. राजाला जरी अनेक राण्या असल्या तरी महाराणी एकच असे. राजपुत्र जरी अनेक असले तरी युवराज एकच असे. मौर्य व गुप्तकालीन राजव्यवस्थेत हे संकेत कटाक्षाने पाळले. शिवाजीराजांनी आपल्या राज्यव्यवस्थेत याच प्राचीन पद्धतीचे अनुकरण केले होते. राज्याभिषेकाच्या वेळी सोयराबाईला महाराणी पद तर संभाजीला युवराज पद दिले होते. ख. अष्टप्रधान मंडळ. केंद्रीय शासन पद्धतीत छत्रपती, महाराज्ञी, युवराज आणि अष्टप्रधान मंडळ या 4 संस्थांचा महत्त्वाचा सहभाग होता. अनेक इतिहास लेखकांनी अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान हा छत्रपती नंतरचा शासन प्रमुख होता अशी पुस्ती जोडून शिवाजीच्या शासन व्यवस्थेचे कौतुक केले आहे. पण वंशवादी राजेशाही शासन पद्धतीत सम्राट किंवा छत्रपती नंतर महाराणी व महाराणीनंतर युवराज अशा क्रमाने सत्ता व अधिकारांचा सोपानक्रम उतरता होत असतो. शिवाजीची राज्यव्यवस्थाही याला अपवाद नव्हती. कारण शिवाजीराजे आग्र्याला गेले होते त्यावेळी त्यांनी राज्यकारभाराची सर्व जबाबदारी राजमाता जिजाबाईवर सोपवली होती. त्याचप्रमाणे 1677-78 मध्ये कर्नाटक मोहिमेच्या वेळी
त्यांनी युवराज संभाजीला राजधानी रायगड पासून दूर ठेवले. वास्तविक छत्रपतीच्या अनुपस्थितीत महाराज्ञी व युवराज हे प्रशासनातील क्रमांक 2 आणि 3 चे सर्वोच्च अधिकारी होते. पण क्रमांक 2 ने क्रमांक 4 बरोबर म्हणजे अष्टप्रधान मंडळाबरोबर संगतमत केले आणि क्रमांक 3 चे म्हणजे युवराज पदाचे अवमूल्यन केले आणि हे अवमूल्यन शिवाजी राजांसारख्या कडक व खंबीर शिस्तीच्या छत्रपतीला खपवून घ्यावे लागले. ही वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. मराठ्यांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधानमंत्री म्हणजे पेशवा, अमात्य म्हणजे मुजुमदार, मंत्री म्हणजे खाजगी सचिव, सचिव म्हणजे हिशेबनवीस, सुमंत म्हणजे डबीर, सेनापतली म्हणजे सरनौबत, पंडितराव म्हणजे धर्माध्यक्ष आणि न्यायाधीश असे 8 मंत्री होते. हे सर्व मंत्री आपल्या कार्यासाठी छत्रपतींना जबाबदार राहत. ही पदे वंशपरंपरागत नव्हती. मंत्र्यांना नगदी वेतन मिळत असे. पंडितराव व न्यायाधीश यांच्याखेरीज सर्व मंत्री फौजबंद होते. सेनापती हा संरक्षण विभागाचा प्रमुख होता. परंतु कोणत्याही राज्याविरुद्ध युद्ध घोषित करणे किंवा तह करणे या बाबतीत अंतिम अधिकार छत्रपतींचा होता. शिवाजीराजांनी आपल्या शासनकाळात 2दा प्रधानमंत्री आणि 3दा सरसेनापती बदलले होते. महसूल व्यवस्था. शिवाजीराजांनी जमीनदारी किंवा वतनदारी पद्धता नष्ट केली. ठिकठिकाणी त्याने मुलकी अंमलदार नेमले. हे अंमलदार छत्रपतीला आणि प्रांतिक सुभेदाराला जबाबदार राहत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भावना याबद्दल सरकारला सरळ व स्पष्ट माहिती मिळावी यासाठी ही व्यवस्था आखली होती. शिवाजीच्या राज्यात बहुसंख्य शेतकरी होते. जमीन महसूल हेच राज्याच्या नियमित उत्पन्नाचे मुख्य साधन होते. परंतु अतिवृष्टी, अनावृष्टी, स्वराज्यावर मोगल किंवा मुसलमानांचे सतत आक्रमण या सर्व कारणांमुळे स्वराज्याच्या उत्पन्नाच्या प्रमुख साधनांवर विलक्षण ताण पडत असे. त्यामुळे शिवाजीला वॉर इकॉनॉमी म्हणजे युद्धाश्रित अर्थव्यवस्थेचा अवलंब करावा लागला. जमीन महसुलाची आकारणी अतिशय काळजीपूर्वक करण्यात आली होती. राजा तोडरमल, शेरशहा आणि अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर या तिघाही राज्यकर्त्यांच्या जमीन महसूल व्यवस्थेचा तौलनिक आणि सखोल अभ्यास शिवाजीराजांनी केला होता आणि मराठी मुलखाच्या गरजेनुसार त्यात मामूली फेरफार करून सामान्य शेतकऱ्याला हितावह होईल अशी कर आकारणी केली होती. शिवाजीच्या 35 वर्षांच्या काळात 3 वेळा शेतजमिनीची मोजणी करण्यात आली होती. शिवाजीच्या अगोदर मराठी मुलखात जमीन मोजणीसाठी दोर अथवा साखळीचा उपयोग होत होता. शिवाजीच्या काळात पटवाऱ्याच्या हाती 5 हात 5 तसू लांबीची काठी देण्यात आली. जमिनीचे अव्वल, दुय्यम व सीम असे 3 प्रकार पाडण्यात आले. शेतसारा नगदी पैशात अथवा धान्याच्या रूपात वसूल केला जात असे. दुष्काळ, अतिवृष्टी, परकीय आक्रमण अशा संकटात क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती सूट, सवलत आणि संरक्षण मिळत असे. 3. मराठ्यांची प्रांतिक व्यवस्था. राज्यकारभाराच्या सोयीसाठी शिवाजीने आपल्या राज्याचे 4 प्रांतांमध्ये विभाजन केले होते. प्रांताला सरसुभा म्हणत. सरसुभ्याच्या प्रमुख अधिकाऱ्यास सरसुभेदार म्हणत. सरसुभानंतर सुभा, परगणा, महाल तरफ, मौजा, मजरा, कसबा पेठ असे प्रशासकीय विभाग होते. सुभ्याच्या प्रमुख अधिकाऱ्याला सुभेदार म्हणत. परगण्याच्या मुख्य अधिकाऱ्यास सर हवालदार आणि महालच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत. याखेरीज ग्राम पातळीवर पाटील, पटवारी, कोतवाल, कुलकर्णी असे अधिकारी होते. गावातील रयतेचा सरकारशी संबंध फक्त शेतसारा वसूल करण्यापुरताच येत असे. गावातील भांडणे सोडवणे, निवाडे देणे, गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. गोतसभा आणि गोत पंचायतही कार्यरत होत्या. शिवकाळात ग्रामसंस्था ही स्वायत्त व स्वावलंबी होती. 4. 18 कारखाने, 12 महाल. अष्टप्रधान मंडळाखेरीज आणखी काही महत्त्वाचे विभाग केंद्रीय सरकारात होते. त्यांना 18 कारखाने व 12 महाल म्हणत. रामाजी अनंत चित्रे हा रत्नशाळेचा प्रमुख अधिकारी होता. हिराजी इंदुलकर स्थापत्य विभागातील मुख्य अभियंता होता. बाळाजी आवजी याच्याकडे चिटणीसी होती. 5.
किल्ले व गुप्तहेर व्यवस्था. मध्य काळात राज्याच्या संरक्षणाचे प्रमुख साधन म्हणून किल्ल्याचा उपयोग होत असे. आज्ञापत्र या समीपकालीन ग्रंथात त्या ग्रंथाचा लेखक रामचंद्रपंत अमात्य याने किल्ले म्हणजे दुर्ग हे राज्याच्या सप्तांगापैकी एक महत्त्वाचे अंग होय असे शिवाजी मानत असे नमूद केले. शिवाजीच्या राज्यात एकंदर 340 दुर्ग होते. किल्ल्यावर गडकरी कारखानीस हे अधिकारी असत. शिबंदी, शस्त्रास्त्रे, धान्य, वैरण, तोफा, दारुगोळा गडावर सदैव जय्यत असत. गडाचे दरवाजे सूर्योदयानंतर उघडले पाहिजेत आणि सूर्यास्तापूर्वी बंद झालेच पाहिजेत असा कडक नियम होता. जलदुर्ग, भुईकोट, डोंगरी किल्ले असे अनेक प्रकारचे किल्ले स्वराज्यात होते. तोरणा, रायगड, पुरंदर, सिंहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, वेलोर, जिंजी इत्यादी किल्ले विशेष महत्त्वाचे होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्लेदारांना किंवा गडकऱ्यांना अतिशय दक्ष राहावे लागत होते. 6. शिवाजी राजांचे धार्मिक धोरण. शिवाजी राजांच्या मराठेशाहीचा जीवन हेतू स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांचे संरक्षण करणे हा होता. पण त्याचबरोबर त्यांच्या शासकीय धोरणात सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन याला उच्च प्राथमिकता दिली होती. संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी हे तर शिवाजी राजांचे मार्गदर्शक आणि आध्यात्मिक मोक्ष गुरुच होते. पण केळशीचे बाबा याकूत या मुस्लिम सत्पुरुषांचाही शिवाजीराजे परामर्श घेत असत. दर्गे, मदरसे, मशिदी यांना वर्षासन संरक्षण मंदिरांप्रमाणेच मिळत असे. अफजल खानाच्या पार्थिवाचे प्रतापगडाच्या पायथ्याशी इस्लामी पद्धतीप्रमाणे दफन करण्यात आले. त्याच्या कबरीची पूजा अर्चा शासकीय खर्चाने नित्य चालत असे. यावरून रामायण काळातील प्रभू रामचंद्रांच्या परंपरेची आठवण होते. शिवाजी राजाच्या सेवेत सिद्दी हिलाल, इब्राहिम खान मूसा, मदारी मेहतर, काजी मुल्ला हैदर असे कितीतरी मुसलमान अधिकारी होते. दिलेर खानाविरुद्ध 1665 मध्ये मुरारबाजीच्या नेतृत्वाखाली पुरंदर गड झुंजवणारे मर्द नाईक शिपाई एकजात महार म्हणजे हरिजन होते. तात्पर्य शिवाजी राजांचे धार्मिक धोरण सहिष्णू आणि समन्वयवादी होते. प्रश्न 2. शिवाजींची गुप्तहेर व्यवस्था टिपण लिहा. उत्तर. मुद्दे. 1. राज्यात गुप्तहेरांचे महत्त्व. 2. शिवाजीच्या गुप्तहेर विभागाची कामगिरी. आणि 3. गुप्तहेर विभागाची कार्यशैली. 1. राज्यात गुप्तहेरांचे महत्त्व. राज्याच्या स्थापनेत, विकासात आणि संरक्षणात गुप्तहेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व आहे. प्राचीन आणि आधुनिक दोन्ही काळात गुप्तहेर यंत्रणेला राजाचा गुप्त पण महत्त्वाचा असा तिसरा डोळा मानला जातो. रामायण महाभारतात गुप्तहेरांचे उल्लेख आहेत. मौर्यकालीन राजनीतिज्ञ विष्णुगुप्त चाणक्य याने गुप्तहेराविना राजा आंधळा आहे असे म्हटले आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय प्रगतीत व लष्करी विजयात गुप्तहेर विभागाचा सिंहाचा वाटा होता. 2. शिवाजीच्या गुप्तहेर विभागाची कामगिरी. बहिर्जी नाईक हा शिवाजीराजाच्या गुप्तहेर विभागाचा प्रमुख होता. त्याच्या हाताखाली कितीतरी गुप्तहेर असले पाहिजेत, कारण सुरतेवर स्वारी करण्याच्या अगोदर मराठ्यांचे 200 गुप्तहेर खलाशी, मजूर, घर कामगार इत्यादी निरनिराळ्या वेशात सतत 3 महिने सुरत बंदरात वावरत होते असे उल्लेख आढळतात. मिर्झा राजे जयसिंहाची नेमणूक दख्खनवर झाली ही बातमी शिवाजीला लगेच मिळाली होती. आग्र्यासारख्या कठीण प्रसंगातून शिवाजीराजे सही सलामत बाहेर पडले याचेही श्रेय त्याच्या गुप्तहेर खात्यालाच दिले पाहिजे. 3. गुप्तहेर विभागाची कार्यशैली. या गुप्तहेरांना मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, अरबी, फारसी इत्यादी विविध भाषा येत असत. वेषांतर करण्यात, आवाजाची नक्कल करण्यात गुप्तहेर पटाईत असत. शत्रूची मर्मस्थळे शोधून काढणे, चोरवाटा किंवा भुयारी अथवा गुप्तवाटा यांची खडानखडा माहिती ठेवणे, राज्यातील तसेच विविध घडामोडींची बारीक सारीक माहिती संकलित करणे, परकीय आक्रमणाची आगाऊ सूचना इत्यादी जोखमींची कामे गुप्तहेर विभागाला पार पाडावी लागत. गुप्तहेर विभागावर प्रचंड पैसा खर्च केला जात असे.
शिवाजी राजांचे गुप्तहेर परकीयांना फितूर झाल्याचे उदाहरण मुळीच आढळत नाही. याचे कारण मराठी स्वराज्याच्या स्थापनेमागील उच्च व उदात्त ध्येयवाद त्याच्या गुप्तहेर विभागात रुजला होता. प्रश्न 3. मराठ्यांची सैनिक व्यवस्था टिपण लिहा. 5 मार्क. उत्तर. मुद्दे. 1. शिवाजी राजांची सैन्य संख्या. 2. पायदळातील व्यवस्था. 3. घोडदळाची व्यवस्था. 4. नौदल विभागातील व्यवस्था. 5. शिवाजीकालीन शस्त्रे आणि युद्धतंत्र. आणि 6. गनिमी काव्याच्या मर्यादा. 1. शिवाजी राजांची सैन्य संख्या. शिवाजी राजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांचे सैन्य घोडदळ पायदळ या 2 विभागात विभागले गेले. पुढे नौदल विभाग अथवा आरमाराची त्यात भर पडली. शिवाजी राजांच्या अंतिम काळापर्यंत घोडदळ पायदळ आणि आरमार मिळून शिवाजी राजांची सैन्य संख्या 2 लाखाच्या जवळपास होती. त्यात 1,25,000 पायदळ, 75,000 घोडदळ आणि लढाऊ जहाजांची संख्या 220 अशी होती. 2. पायदळातील व्यवस्था. पायदळात मावळे जातीच्या पायदळ सैनिकांचा विशेष भरणा होता. पायदळात 10 सैनिकांवर 1 नाईक, 5 नाईकांवर 1 हवालदार, 3 हवालदारांवर 1 जुमलेदार, 10 जुमलेदारावर 1 हजारी, सर्वात मोठी तुकडी 5,000 फौजेची. पायदळावरील सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास सरनौबत किंवा सरसेनापती म्हणत. प्रत्येक सैनिकाला स्वतःचे हत्यार वापरावे लागे. बंदुकीच्या गोळ्या सरकार देत असे. पायदळावरील सैनिकास 1 होन वेतन मासिक, पंचहजारी सरदारास 2,500 होन वेतन मिळत असे. नूरखान बेग आणि येसाजी कंक हे पायदळावरील उल्लेखनीय सरनौबत होते. 3. घोडदळाची व्यवस्था. घोडदळातील व्यवस्था थोडी वेगळी होती. त्यात बारगीर आणि शिलेदार असे 2 प्रकार होते. शिलेदारास स्वतःचे घोडे वापरावे लागे, मात्र घोड्याच्या खर्चाची रक्कम सरकारकडून मिळत असे. बारगीरास सरकारी घोडी मिळत. 25 स्वारांवर 1 हवालदार, 5 हवालदारांवर 1 जुमला, 10 जुमल्यावर 1 सुभा, 10 सुभ्यावर 1 पंचहजारी सरदार राहत असे. घोडदळावरच्या मुख्य सेनापतीस सरनौबत म्हणत. प्रथम माणकोजी 10 तोंडे स्वराज्याच्या घोडदळ विभागाचा सरनौबत होता. नंतर नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि शिवाजीच्या अंतिम काळात हंबीरराव मोहिते घोडदळ विभागाचा सरनौबत होता. 4. नौदल विभागातील व्यवस्था. शिवाजीच्या नौदल विभागात गुराबा, तरांडे, गलबते, दुबारे, शिवाडे, पगारा, मचवे इत्यादी निरनिराळ्या जातीच्या नौका होत्या. घेरिया म्हणजे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे जहाज बांधणी कारखाने उभारले होते. आरमारावर सागरी योद्धे 5,000 होते. जहाजांची संख्या 160 होती. इब्राहिम खान, दौलत खान, मायनाक भंडारी ही सरदार मंडळी समुद्रावर स्वराज्याचा भगवा ध्वज सांभाळीत होती. 5. शिवाजीकालीन शस्त्रे आणि युद्धतंत्र. भाले, तलवारी, गोफण, धनुष्यबाण ही शस्त्रे सैन्याजवळ असत. बंदुका देखील शिवाजीच्या सैन्यात होत्या. आरमारी जहाजावर आणि किल्ल्यांवर तोफा राहत, मात्र लष्करी मोहिमात हत्तीदळ आणि तोफा राहत नसत. शिवाजीने डोंगराळ भागात स्वराज्य स्थापनेचा उपक्रम सुरू केला. घोडदळ आणि पायदळावरच त्यांची मुख्य भिस्त होती आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा शिवाजी राजांनी व्यापक प्रमाणात उपयोग केला, यात शंका नाही. पण त्याचबरोबर फाजल खान आणि रुस्तम जमान 1660 यांना मिरज येथे, 1670 मध्ये दाऊद खान पन्नी याला वणी दिंडोरी या ठिकाणी, तर त्याचे सरदार प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांनी 1672 मध्ये साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी मोगली तोफखान्याला आणि हत्तीदळाला निष्प्रभ करून मैदानी युद्धात म्हणजे पिच बॅटल्समध्ये मराठ्यांच्या घोडदळाचे आणि पायदळाचे वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. शिवाजी राजांचा दक्षिण विजय हे देखील फार मोठे सैनिक अभियान होते, हे विसरता येत नाही. या मैदानी युद्धात मराठ्यांना विजय मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे मराठे सैनिक प्राणाची पर्वा न करता थेट तोफखान्यावरील गोलंदाजांना जाऊन बिलगत आणि गोलंदाजांना सपासप कापून काढीत, तोफा निकामी करत अथवा तोफा ताब्यात घेत, तसेच मोगलांकडील हत्तीवर बसलेल्या नामांकित सरदारालाच
भाल्याच्या फेकीने अथवा बंदुकीच्या गोळीने अचूक टिपत, त्यामुळे शत्रूचे सैनिकात गोंधळ व घबराट फैलावत असे. 6. गनिमी काव्याच्या मर्यादा. गनिमी काव्याच्या पद्धतीत शत्रूवर रात्री अपरात्री छापा घालणे अथवा भर दिवसा घनदाट जंगलात अगर डोंगरी प्रदेशात अतिशय अडचणीच्या जागी शत्रूला गाठणे, जेणेकरून त्याला अन्न पाणी मिळणे, वापस जाण्याची वाट गवसणार नाही अशी त्याची नाकेबंदी करीत. त्यामुळे प्रचंड सेना, अमाप पैसा आणि प्रचंड शस्त्रसाठा असूनही शत्रू सैनिक 3-4 दिवसातच अगदी गलित गात्र होऊन जात. यामुळेच शिवाजीच्या काळात तुरळक अपवाद वगळता विजयामागून विजय मिळत गेले. मुख्य म्हणजे शिवाजीराजे प्रत्येक कठीण प्रसंगातून नवीन अनुभव घेऊन त्यातून भविष्यासाठी नेमका बोध घेत असत. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्या अक्राळ विक्राळ चौफेर मैदानी आक्रमणासमोर त्यांना अवघ्या 3 महिन्यात शरणागती पत्करावी लागली, मार्च 1665 ते जून 1665. त्यामुळे गनिमी युद्धतंत्राच्या अंगभूत मर्यादा त्यांना स्पष्टपणे जाणवल्या आणि एक स्वतंत्र व सार्वभौम सत्ताधीशाचा दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी मोकळ्या मैदानी युद्धात मोगली सैन्यावर मराठा घोडदळाचे आणि पायदळाचे वर्चस्व निर्विवादपणे स्थापन करणे आवश्यक आहे. यामुळेच त्यांनी पुढील काळात सैन्य भरती, प्रशिक्षण, शस्त्राचे उत्पादन, उघड्या मैदानी युद्धाचा सराव, नियमित लष्करी सेवा याकडे अतिशय कटाक्षाने भर दिला. म्हणूनच दिंडोरी, साल्हेरी यासारखी मैदानी युद्धे शिवाजीच्या काळात मराठे जिंकू शकले. शिवाजीराजे एक थोर विजेते आणि रणकुशल सेनानायक म्हणून इतिहासात चमकले. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा. 1. 1666 ते 1670 हा कालखंड वगळता रिकामी जागा राज्याचा सतत विस्तार होत होता. उत्तर आहे मराठी. 2. 1650 ते 1672 पर्यंत शिवाजीची राजधानी रिकामी जागा किल्ला होता. उत्तर आहे राजगड. 3. 1672 ते 1689 पर्यंत शिवाजीची राजधानी रिकामी जागा किल्ला होता. उत्तर आहे रायगड. 4. शिवाजीच्या रत्नशाळेचा प्रमुख रिकामी जागा होता. उत्तर आहे रामाजी अनंत चित्रे. 5. शिवाजीच्या स्थापत्य विभागातील मुख्य अभियंता रिकामी जागा होता. उत्तर आहे हिराजी इंदुलकर. प्रश्न 2. योग्य पर्याय निवडा. 1. शिवाजीच्या संरक्षण विभागाचा प्रमुख रिकामी जागा होता. पर्याय आहेत अ. अंमलदार, ब. फौजदार, क. सुभेदार, ड. सेनापती. उत्तर आहे ड. सेनापती. 2. शिवाजीने वतनदारी प्रथा नष्ट करून ठिकठिकाणी रिकामी जागा नेमले. पर्याय आहेत अ. पटवारी, ब. सर हवालदार, क. सर सुभेदार आणि ड. मुलकी अंमलदार. उत्तर आहे ड. मुलकी अंमलदार. 3. शिवाजीच्या काळात रिकामी जागा याच्या हाती 5 हात 5 तसू लांबीची काठी देण्यात आली. पर्याय आहेत अ. अंमलदार, ब. सर हवालदार, क. सर सुभेदार आणि ड. पटवारी. उत्तर आहे ड. पटवारी. 4. शिवाजीच्या काळी परगण्याच्या मुख्य अधिकाऱ्यास रिकामी जागा म्हणत. पर्याय आहेत अ. सर सुभेदार, ब. सुभेदार, क. हवालदार, ड. सर हवालदार. उत्तर आहे ड. सर हवालदार. 5. शिवाजीच्या काळी महालच्या अधिकाऱ्यास रिकामी जागा म्हणत. पर्याय आहेत अ. अंमलदार, ब. सर हवालदार, क. महालदार आणि ड. हवालदार. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. शिवाजीच्या पायदळात कोणत्या जातीच्या सैनिकांचा विशेष भरणा होता. उत्तर. शिवाजीच्या पायदळात मावळे या जातीच्या सैनिकांचा विशेष भरणा होता. 2. शिवाजीच्या घोडदळातील 2 प्रकार कोणते. उत्तर. शिवाजीच्या घोडदळातील 2 प्रकार बारगीर व शिलेदार हे होते. 3. शिवाजीच्या पायदळातील सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास काय म्हणत. उत्तर. शिवाजीच्या पायदळातील सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास सरनौबत किंवा सरसेनापती म्हणत. 4. शिवाजीच्या विभागात बाळाजी आवजी यांच्याकडे कोणते पद होते. उत्तर. शिवाजीच्या विभागात बाळाजी आवजी यांच्याकडे चिटणीसी हे पद होते. 5. शिवाजीचा राज्याभिषेक केव्हा झाला. उत्तर. शिवाजीचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. पाठ समाप्त.